कसं वाटतं डिरिंग लागते अशी डिरिंग डिरिंग. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला पूर्ण दिवस घरच्या कामामध्ये जाणार आहे. तर ही जी पाठीमागं तुम्हाला दिसतंय हे काल आपण नारळामध्ये सरी सोडून घेतली आहे वैरणीसाठी. आता आपण काय करतो, ह्याच्यात वैरण टाकून घ्यायचे, म्हणजे थोडक्यात मका लावून घ्यायचे. तर आजचा पूर्ण दिवस हा शेतातल्या कामातच जाणार आहे मित्रांनो. तर हे बघा, ऑल फॅमिली आम्ही इथं आहोत. स्वर्णिकाला तिथं पलीकडे झोका बांधला आहे आम्ही नारळालाच, कारण स्वर्णिकाला आज घ्यायला कोण नाही. आणि कृष्णा पण बसला आहे बघा, मोबाईल बघत तिकडे बसला आहे. स्वर्णिकाला झोका बांधला आहे आपलं नारळ, आणि त्याच्यामध्ये आपण सोडलेलं हे आहे साऱ्या काल ट्रॅक्टरने. आता हे मका त्यात लावून घेतो. चला तर मित्रांनो, जराही वेळ न करता आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. आता डॉक्टर पण येईल, लंपी झाली आहे गाईला, तिला इंजेक्शन द्यायचे तर अजून. डॉक्टर येईपर्यंत आपण काय करू, मका लावून घेऊ आता. चला तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला, डॉक्टर पण आले तर आता जाऊन आधी गाईला लंपी झाली त्याला इंजेक्शन द्यावे लागते. लंपी कशी असते तुम्हाला दाखवतो मित्रांनो. ही सकाळी सरी सोडून घेतली सगळी. तरी आपली काळी गाय आहे बघा मित्रांनो, हिला लंपी झाली आहे. हिच्या अंगावरती असे सुपारी सारख्या मोठ्या मोठ्या गाठी उठल्यात सगळ्या. गाठी कमी झाले बरोबर झाले तर पण अजून पाठीमाग जरा वाढल्या थोड्या. तरीच तुम्ही इंजेक्शन दिल्यावर खाल्लं बिल्लं व्यवस्थित सगळं काय ते आता काय अडचण नाही, पण जरा कालपासून लयच हे करायला लागली. हाय हो हो हो. काय हो 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 आहे. काल बसलेली जागा सुद्धा याची गरम लागत होती. हो आहे. हो 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 हो. झाली का? हो हो नक्की. आता गोळ्या 4-5 दिवस आणतो संध्याकाळी का ना. गोळ्यामुळे जरा पेट्रोल होत.
बाजारमुळे काय झालं पेमेंट सगळं जवळ संपलं परत कामच पैसे आले सकाळ चमडी लय पातळ असते ती गाई हो 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 इकडून पलीकडून दिले आता इकडून दिले इकडेच दिले वाटतो हो 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 आता का हो ऐक तर भावांनो बघितलं आता आपण लशी तर दिल्या हिला तर एवढं सांगायचं व्हिडिओमधून की बाबा आता पावसाचे दिवस आहेत आणि आसपास घराच्या काय होतं गवत येतंय हे बघा असं येतंय आता हे काय आम्ही वैरण केली आहे घरापाशी त्याचा काय विषय नाही पण जे आपल्या शेतामध्ये गवत असते त्याच्यावरती डास लय मोठे मोठे असते ते आणि ते डास या गुरांना चावलं की जास्तीत जास्त हे लंपी आजार ह्या जास्त गावरान गुरांना होतो म्हणजे खिलारमध्ये तर मस्तरांना वगैरे हे काय जास्त होत नाही जलशी किंवा खिलारमध्ये जास्त लंपी होतो तर सांगायचं एवढंच मित्रांनो हे आहे मला व्हिडिओमधून की थोडीशी काळजी घ्या जनावरांची बी आणि मच्छरची पण थोडं आसपास गवत असलं तरी फवारून घ्या सगळं आता मी ते फवारणारच आहे माझं काम झालं की तर चला मित्रांनो आता यांना पाणी वगैरे पाचतो काय करेल ते अंगलट आहे बघा आता हिचं लंपीचं झालं डॉक्टर गेला तर उन्हानं काल लक्ष दिलं नव्हतं घरी मी नसल्यामुळं थोडं लक्ष त्याच्याकडे कमी गेलं तर शिळे गाभणली बघा मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी तर काय करेल ती डोक्याला तापच आहे बघा काहीतरी कसं तरी या खड्ड्यातनं वरी निघायचा प्रयत्न केला की जास्तच खड्डा होते म्हणल्यासारखं काम झालंय ही आपली शेळी आता ही मित्रांनो गाभणली आता गाभणली म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगायचं कसं तर हे बघा तुम्हाला दाखवतो ती थांबली तर बघायला बघा हे बघा असं रक्त पडायला लागले ह्याच्यातून हे बघा असं रक्त पडायला लागले तर काय करायचं असं चला शेवटी प्रयत्न करत राहायचं यश भेटेल ना भेटेल त्याच्या हातात आहे चला आता शेळीला पाणी पाजतो मशीनला पाणी पाजतो आणि आता जाऊन मका लावतो ही आपली गोदाबाई आता हिला 5वा महिना चालू झालाय ही लागू गेली आहे ही गोदी हिला इतका प्रयत्न केला मित्रांनो इतकं प्रयत्न केलं पण म्हैस काय लागू राहायला गेले पण शेवटी प्रयत्न आणखी परमेश्वर बघू आता काय होतंय काय नाही चला तर ह्यांना पाणी पाजतो आधी आणि मग माझं काम स्टार्ट करतो मी बघा हे वाननेर किती वेळ झालं झोपणा झालाय आतमधनं टुकू 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 बघतो इकडे तिकडं कृष्णा अरे कृष्णा चल की मका लावू लाग मका लावू लाग की मोबाईल बंद कर की चल मका लावू आपण चल ये इथे दीदीला जोखा देतो का मी मका लावतो दीदीला जोखा देतो का हां द्या दे ना दादा दादाला कृष्णाला इथं दीदीला झोका द्यायला लावू मी मका लावतो कंबर दुखायली कसं करता मग तुम्हाला वाटतंय की सोप्प बाया काम करत नाही त्यामुळे अयो केल्याशिवाय कळत नाही एवढं सगळं लावलंय मी हिने नुसती मोबाईलची शूटिंग काढत बसली त्याला लावतो आता लय कटाळा आलाय आबाळ पण मस्त आले जरा वर दाखव आबाळ बिबाळ पाऊस आला तर लय बरं होईल भिजवायचं वाचेल तेवढंच चला मित्रांनो मका लावून घेतो आता येता या मका लावायला चला तुमचं बोलत बसायला टाइम नाही बा कृष्णा मका उकरू दे म्हणून मी मका उकरू दे नाही गेलो तर मला मारायला दगड घेऊन हे जा तिकडे तू पळ अहो का आहे का हे असा आगावपणा खोड्या करतोय आता ह्याला मका लावा येते का तुम्ही सांगा मारण बरं का मिले जा मग मिल तिथे उठली म्हणून सांग जा सर जाऊ लावू दे मला मका सर बघा असा आगावपणा करता याला तू येत नाही का हा मारतो बघ नाही तर
चल जेवाय चाललोय बघ मी, येतो का तू? आता तुम्ही म्हणताल कृष्णा कराडा लागला, तर कृष्णानं काय अनोळीपणा केला तुम्हाला दाखवतो बघा. हे आपले इथं बसले मोहोळ. हे बघा मित्रांनो, थोडंसं जवळून दाखवतो. हे मोहोळ बसलंय. मी ह्याची शूटिंग काढतोय मग अशी असं, आणि येऊन गद्दीचे झाड हलवून पळून गेलाय कडू. मग चावलं नसतं का म्हणून त्याला मागाशी मारलंय. आतमध्ये मध पण भरलाय वाटतं बघा ह्याच्या. हे बघा कसं वाटतं, डिरिंग लागते अशी, डिरिंग खाऊ का? तोंडाला चावलं मग सगळं सुजेल. चला तर मित्रांनो, सगळं काम पूर्ण झालं, फायनल झालं. मका लावून घेतली आम्ही घरच्या घरी सगळी, आणि मका लावून इतक्या भुका लागल्या त्या. तेव्हा सकाळी 10 वाजता काम चालू केलं होतं. आता 4:30-5 वाजता झाले त्या. आता आमचं काम संपलंय. लय भूक लागली. तर आता तुम्हाला काय काय खायला ते दाखवतो आधी. तर मित्रांनो हे बघा, फोडणीचा भात आहे, इकडं मिठाची उसळ आहे, ही लोणच्याची फोड, बरोबर कांदा, शेव, आणि हा कृष्णा, येडा कृष्णा आगावपणा करते, आणि कृष्णाची उसळ आहे बघा. कृष्णा दाखवा म्हणतोय. चला तर मित्रांनो, ब्लॉगचा शेवट करू इथंच. ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा म्हणा, कमेंट करून. बोंगळ्याची घराची कळते तुला.